आता हे जातात फक्त बोलण्यालाच बरं वाटतं, पण सर्व आपण त्याचेच आहारी आहोत. संतांनी काय केलं? कामक्रोध बंदी खानी तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावे. काम क्रोधा नाही चाली भूते झाली समता. तिथं काम क्रोध चालत नाही. कुठे? भगवंताचं नामचिंतन करताना देव हृदयात साठवला. बैसला तरी पांडुरंग. आणि देव हृदयात आणले काय होतं? त्यांची सरले यरधार झाला सफल व्यापार. त्याची यरधार संपत्ती देव हृदयात आल्याने. आणि संत सेना महाराज त्या देवाला सांगतात, देवा मला कळून चुकलं, तुझी याचा वारा लागून येतो ऐसे पांडुरंगा कडू आले. देवा मला कळून चुकला, मी फार भरकटलो या संसारामध्ये. या भगवत प्राप्तीचे अनेक मार्ग शोधले मी, पण मला जे मिळालं त्या संतांच्या संगतीत मिळालं देवा. आणि संतांच्या संगतीत मिळाल्यानंतर मी तुला एकच प्रार्थना करतो की दुसरं वार मला येऊ दे. तुझ्या भक्तीशिवाय माझ्या जीवनामध्ये नाही. माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला से. तुकोबराय सांगतात भक्ती इथपर्यंत गेली पाहिजे की इंद्रियांचा ताबा सुटला पाहिजे. मला तुम्हाला सांगू का, भक्तीमध्ये माणसानं सांगितलं नाही हो तो येडा आहे, समजून घ्यायचा आपली भक्ती आहे. आणि सांगितलं नाही तो शहाणा आहे, समजायचं आपली भक्ती नाही. आता भक्ती म्हणजे काय? लोक फक्त भक्ती बाह्यरंगाने करतात, अंतरंगाने कोणी करत नाही. एवढी मोठी माळा घातली, कपाळाला गंध लावला तुम्ही आणि लोकांना गलेने जय रे नाही रे, याच्याने तुमची भक्ती ठरत नाही. हे फक्त तुम्हाला लोकांनी भक्त म्हणावं याच्या करता तुमचा जीवाचा आटापिटा आहे. पण संत सेना महाराज सांगतात, देवा मला जे कळालं ना, जे तत्व मला संतांनी दिलं, दुजियाचा वारा लागून येतो अंगा ऐसे पांडुरंगा कडू आले. मला आता कळालं संतांच्या संगतीत गेल्यानंतर बाकीचे मार्ग विफल आहेत. फक्त एकच मार्ग आहे भगवत जवळ भक्तीचा, तो म्हणजे भगवंताचं नामचिंतन. सततम कीर्तयन्तो मां यतन्तस्य द्रुतः नमस्यन्ते मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. भगवंताची हीच उपासना मार्ग आहे, बाकी मार्ग विफल आहे. मला त्या संतांनी, संत सेना महाराज सांगतात, जे ब्रह्मादिकांना मिळालं नाही ते मला मिळालं अभंगाच्या शेवटी. संतान सरिता केला संतान सरिता Brahma
बैसलाल तुझे पांडुरंग वाजले संत सेना महाराज सांगतात, संताने सरता केला सेना नावी ब्रह्मादिक पाहिना तुडे. जो सरता शब्दाचा अर्थ होतो उपकृत करणे. मला संतांनी त्या पदाकरता लायक केलं. सोपं सरळ सांगतो, म्हणजे मला त्या पदाकरता उपकृत केलं, सरता केलं. सरता कोणत्या पदाकरता? जे ब्रह्मादिकांना मिळालं नाही. आता ब्रह्मादिकांना काय मिळालं नाही? स्वर्गी जे अमर इच्छिता ती देवा मृत्यू लोकी व्हावा जन्म. कशा करता? याच देही घरे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे. इथं आल्यानंतर मुक्त होता येतं. तुका म्हणे आम्ही झालो अग्नी रूप लागून दो पाप पुण्य. जिथं पाप आणि पुण्य जळून जात आणि फक्त मुक्त जीव होता येतो त्या फक्त कलियुगामध्ये, या मृत्यू लोकामध्ये. जे ब्रह्मादिकांना मिळालं नाही ते मला मिळालं. कुणाच्या कृपेने? संतांच्या कृपेने. महाराज संत कृपा करतात. अरे माय बाप तरी फार स्वार्थी. माय बापे जरी सर्पी नका बोका. सर्प आणि बोका नावाचे मायबाप आहेत जे स्वतःच्या लेकरांना खाऊन टाकतात. मला तुम्हाला सांगू, तुम्ही लेकरं वाढवता तर स्वार्थ आहे तुमचा. काय? त्यांनी म्हातारपणात काठी व्हावं म्हणून तुम्ही लहानाचे मोठं करतात ना. पण संत तसे नाही. कृपा कटाक्ष न्याहाळले आपुल्या पदी वैसले. स्वतःच पद बहाल करतात. इथं गावचा सरपंच एक दिवशी पद सोडत नाही. आणि तुम्हाला सांगू का, जीवनात जी पद असतात ना, ती पद फक्त पदापर्यंतच पद असावी लागतात. लक्ष देऊ नाही का? काही जण कलेक्टर असतो, सरपंच असतात, काही तहसीलदार, बीडीओ, जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, ते लोकांची पद भोगतात महाराज. पण त्यांना हे कळत नाही की पद फक्त त्या ऑफिसच्या 4 भिंतीत आहेत. एकदा तुम्ही भिंतीतनं बाहेर आलात तर ती पद नाही. पण लोकांना मिरवण्यात काय मजा वाटते कोणास ठाऊक. कलेक्टर साहेबांना लग्नात जर बोलवलं, नातेवाईकाच्या पाहुणे म्हणून नाही, या व आपलं नातेवाईकाचं लग्न, तिथे बी त्याची अपेक्षा असते की मला कलेक्टर सारखी खुर्ची टाकली पाहिजे. बरोबर आहे की नाही? तो आयुष्यभर स्वतःला कलेक्टर समजतो. याच्याशी बोलत नाही, त्याच्याशी बोलत नाही, याला हसणं नाही, त्याला हसणं नाही. आणि तुम्हाला सांगू का, याशी काही कलेक्टर, तहसीलदार, मोठे मोठे पद, याला हसणं जमलं नाही, त्याला बोलता जमलं नाही. शेवटी रिटायर झाल्यानंतर यांना डॉक्टर सांगतो, काय डॉक्टर साहेब फार अवस्था बेकार आहे, तुम्ही फक्त हसावं. कोण सांगतं? डॉक्टर. तुम्ही फक्त हसा. जीवनामध्ये लोकांना हसवा आणि तुम्ही हसा. हसण्यासारखं औषध नाही. तुम्ही आयुष्यभर स्वतःला पदामध्ये मिरवलं, तुम्हाला कितीही गोळ्या दिल्या तरी तुम्ही दुरुस्त होणार नाही. तुम्ही फक्त जनसामान्यांमध्ये या आणि लोकांबरोबर राहा, लोकांशी गप्पा मारा, लोकांसोबत हसा, मिसळा, तुमचे सारे रोग चालले जाते. मग ते काय करतात तुम्हाला सांगू का? असे 8-10 जण जमा झाले का सकाळी लाफ्टर क्लास जॉईन करतात. ते लाफ्टर क्लास माहिती मला. असे 4-5 रिटायर होते. सकाळी 6 वाजेला येतात ते बाग बगीच्यामध्ये. हसण्याकरता सुद्धा पैसा द्यावा लागतो. ऐका, एक ट्रेनर असतो त्याचा, तो म्हणतो मला महिन्याला 5,000 रुपये पर पर्सन द्यावा. मग तो काय करतो? तो काही करत नाही. तो फक्त सांगतो हसा. हे बियाड्याचा नाही रे, असा हसून तर माणसाचं कल्याण होत असलं ना पैसा देऊन, तर लोकांनी काहीतरी केलं असतं. म्हणून सांगतो महाराज, जीवनामध्ये माणसानं बघा, मनुष्य देह मिळालेला आहे, हा फक्त एकदाच मिळतो. म्हणून माणसासारखं जगा, बाकी काही नाही. ताठ्यात नाही, तोऱ्यात नाही. संत सेना महाराज ते सांगतात, मला संतांनी त्या पदापर्यंत नेलं, बाकी माझ्या जीवनामध्ये दुसरं काहीच नाही. म्हणून संत संगतीने थोर लाभ झाला, मोह निरसला मायाधिक. या ठिकाणी अभंगाचा भावार्थ संपलेला आहे आणि मला वाटतं दिलेली वेळही आपल्याला संपलेली आहे. बघा, बोलवण्याच्या ओघात काही चुकलं असेल तो माझा बुद्धीचा दोष आहे. पण माझ्या गुरुवर्यांनी माझ्यावरती कृपा केली, त्या कृपेनं बोलतो. आज तुम्हाला सांगावं, महाराजजी गळ्यात टाळ घेऊन कीर्तनात उभे
आमच्यासारख्या नवीन कीर्तनकारांनी काय कीर्तन करावं? बोलवण्याच्या वखात काही चुकलं असेल महाराज तर तो माझा बुद्धीचा दोष आहे, पण माझ्या गुरुवरांनी दिलेलं ज्ञान मानतो, त्याच्या पलीकडे काही नाही. म्हणून या ठिकाणी मात्र सर्व आमची महाराज मंडळी असेल, आमचे उमाकांत महाराज असतील, उमेश महाराज असतील, मुकेश महाराज असतील, आमची सर्व टाळकरी मंडळी, अधिकार संपन्न आमचे विनेगरी बाबा असतील, सुंदर असा साऊंड सिस्टीम आहे, सुंदर अशी रेकॉर्डिंग चाललेली आहे. या सर्वांनी मला लेकरासारखं सांभाळून घेतलं, म्हणून यांचे आभार. आमचे आदरणीय आहे भक्तप्राण गुरुस्थानी असणारे आमचे भरतजी महाराज म्हैसाळीकर बाबांनी मला या ठिकाणी सेवेची संधी दिली, त्या निमित्ताने मी बाबांचे आभार व्यक्त करतो. त्याच्याबरोबर त्यांचे सर्व आयोजक, नियोजक मंडळ, सप्ताहाची सर्व कमिटी असेल त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि सर्वात शेवटी जाता जाता तुमचे आभार व्यक्त करतो. 2 तास झाले कशी बसलेला आहात बा? टेन्शन नाही, काही टेन्शन नाही ना? असेच आनंदी राहा, म्हणून तुमचेही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि झालेली सेवा अखिल पण ब्रह्मांड नायकाच्या चरणावरती समर्पित करून वाणीला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर महाराज यांच्या शुभ प्रेरणेने सालाबाद प्रमाणे चालू असणारा आपला हा भक्ती उत्सव आणि या उत्सवाची आजची 3ऱ्या दिवसाची चिंतन सेवा. मी काल ज्यांच्याबद्दल बोलत असताना आपणच म्हणालो की जे दिवसा सरकारी आणि रात्री वारकरी असतात तसे आमचे पोस्टमन महाराज. पूर्वी आपल्याकडे पोस्टमन महाराज यायचे, विठ्ठल महाराज पोस्टमन, देवडीकर महाराज पोस्टमन महाराज म्हणून प्रसिद्ध होते. आता महाराज आपल्याकडे पोस्टमन महाराज म्हणून प्रसिद्ध आहेत. महाराज पोस्ट मास्तर आहेत. मी काल म्हणालो आपल्याला RMS मध्ये, हो, रेल्वे स्टेशनला प्लॅटफॉर्म नंबर 8ला महाराजांचं पोस्ट ऑफिस आहे. तिथं महाराज पोस्ट मास्तर आहेत. आमचे स्नेही मित्र आहेत. फार वर्षापासून आमचे संबंध आहेत. महाराजांचं कीर्तन मी ऐकलेलं नव्हतं. नानांनी महाराजांची बरीच कीर्तन ऐकलेत परिसरात, पण अगदी आपल्या गावच्या परंपरेला शोभेल असं पदाचे कोरण संधी याप्रमाणे महाराजांनी चिंतन केलंय. त्याबद्दल मी संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने महाराजांचे आभार मानतो. आजची सकाळची नाश्त्याची व्यवस्था आदरणीय श्री शरद प्रताप पाटील यांच्याकडून होती. सकाळचं संत भोजन श्री अशोक विठ्ठल चौधरी आणि संध्याकाळचं कीर्तनाचे यजमान आणि संत भोजन श्री दादासाहेब नारायण तंगू पाटील आणि त्यांचा परिवार म्हणजे लक्ष्मण भाऊ राधू पाटील. तसं मी बिनामंत्रणाचा होतो आज जेवायला. म्हणजे मी पुण्याला जाणार होतो, आमंत्रणच नाही. पण पाटलांकडे काय आमंत्रणाची वाट पाहता, मी तर सगळ्यांनाच घेऊन येणार होतो आज, पण म्हटलं जाऊ द्या. ऐका, ते आपली गमतीची मंडळी, तर त्यांच्याकडची आज ती तात्यांची परंपरा राधू पाटील चालवतात. त्यांच्याकडची आजची यजमानपद आणि संत भोजनाची व्यवस्था होती. मी समितीच्या वतीने त्यांचे हे आभार मानतो. बामणोदून आलेली सगळी मंडळी, आमचे स्नेही मित्र सर आहेत, चिखलीची मंडळी आहे, त्यांचे सुद्धा सप्ताह समितीच्या वतीने गावकऱ्यांच्या वतीने आभार. आज आलेली देणगी अशी श्री
विलास नामदेव चौधरी 2100 रुपये.